नमस्कार 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 नमस्कार. पार्ले बेक्समिथ मारी सह प्रस्तुत कानाला कडा को पावर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमामध्ये मी संजय मोने नेहमीप्रमाणे तुमचं मनापासून स्वागत करतो. आपण मराठी माणसं फार प्रेमळ आहोत. माफ करा, आपण मराठी माणसं फार प्रेमळ आहोत. आपल्या नाटकातल्या कलाकारांवर तसंच गायकांवर खेळातल्या खेळाडूंवर एवढंच नव्हे तर राजकारणातल्या नेत्यांवर सुद्धा मनापासून प्रेम करतो. मुळात प्रेम करणं आपला स्थायी भाव आहे. असाच एक कला प्रकार ज्याची आपल्याकडे परंपरा आणि लोकप्रियता फार जास्त आहे आणि तो म्हणजे लोकगीत. आज जे पाहुणे येणार आहेत आपल्याकडे त्यांच्या 1-2 नाही तर 5 पिढ्या आयुष्यभर या लोकगीताच्या परंपरेवर प्रेम करत आल्या आणि निष्ठेने ते काम करत आल्या. ह्यांनी आणि यांच्या कुटुंबाने पाऊले चालती पंढरीची वाटपासून भीमगीतापर्यंत, शिट्टी वाजलीपासून ते पोपट पिसाटलापर्यंत अनेक पद्धतीची गाणी आपल्या खास शैलीत आणि आपल्या खास आवाजात गायली. या गायकाने तुम्हाला भक्तीने टाळी वाजवायला लावली आणि बेबानून नाचायला लावलं. ज्यांचा आवाज पर्वतासारखा खडा आहे, उंच उंच तिन्ही सप्तकामध्ये आरामात सहज फिरतो, पण तू ज्यांचा पाय मात्र कायम जमिनीवर पक्का आहे, असा हा महाराष्ट्रातला खडा आवाज जरी एकच असला तरी त्यांच्या नावाचे कानाचे खडे नेमके किती आहेत ते आपण जाणून घेऊया. आपण त्यांचं स्वागत करूया आनंद शिंदे यांचं. नमस्कार. ज्यांच्या आवाजाला दुनियेने मानलं, लोकसंगीताचा ज्यांनी ग्लॅमर आणलं, ज्यांच्या आवाजाला दुनियेने मानलं, लोकसंगीताचा ज्यांनी ग्लॅमर आणलं, लहानांपासून मोठ्यांना ज्यांनी लावलं नाचायला, ज्यांनी लावलं नाचायला, तेच आनंद शिंदे हे आले कानाला खडाला. तेच आनंद शिंदे हे आले कानाला खडाला. तेच आनंद शिंदे हे आले कानाला खडाला. क्या बात आहे, क्या बात आहे. पहिल्यांदा तुमचं फार फार आभारी की तुम्ही माझ्यावरती गाणं केलं. मला फार आवडलं गाणं, खास तुमच्यासाठी. क्या बात आहे. तरी पण मला अजून समाधान नाही झालं, तर मी एक तुमचं गाणं तुम्हाला म्हणून दाखवू. तुम्ही गाता? हा, बघा बघा बघा. पण हे तुम्ही जे आज वाघासारखं काय घालून आले? वाघाला भेटण्यासाठी, वाघाला भेटायला, पण मी वाघाचा आवाज ऐकायला कपडे घालत तर आहे का? मी तुम्हाला बघा बघा जवाना विना. हे पाणी पिऊ थोडं. नाही हो, ज्याचं काम त्यांनीच केलं पाहिजे. तुम्हीच ऐकवा, मला माफ करा, मी तुमच्यासमोर तोंड उघडलं. हो, जाऊ दे. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या बोलल्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या बोलण्याला आता मी मानलं. शेजारची ही काळी मैना लागली डोलायला, तवा लागली डोलायला. जवान विनो पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. जवान विनो पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. काही सांगू तुला या दोघांची गोष्ट, गोष्ट इथं ती कळालीच स्पष्ट. काही सांगू तुला या दोघांची गोष्ट, गोष्ट इथं ती कळालीच स्पष्ट. पाहून मोका महिन्याचा झोका रे, पाहून मोका महिन्याचा झोका. लागतोय जुलाईला, कसा लागतोय जुलाईला. जवान विनो पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. जवान विनो पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. जवान विनो पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. जवान विनो पोपट हा लागला मिठ
आपले वडील प्रल्हाद शिंदे यांच्याबरोबर आपण कोरसमध्ये गायचा, तिथून सुरुवात झाली ते 5,000 गाणी. या सगळ्या प्रवासाबद्दल आम्हाला सांगू शकाल का? अगोदर माझ्या वडिलांनी मला तबला शिकवला. म्हणजे मी काय शिक्षणात काय पुढे जाईच ना. 9वीपर्यंतच इतक्या वेळा नापास झालो की 10वी बघायची लांबच. किती वेळा नापास झाला तरी? भरपूर जाऊ. वा. मी मजेत बोलत असतो की 9 वेळा नापास झालो 9वीपर्यंत. पण त्या अगोदर काय झालं की ते म्हटलं की काहीतरी नोकरी केली पाहिजे, सगळेच गायक बनून होऊ शकत नाही, सगळेच माझ्यासारखे होतील असं काही नाही आहे. म्हणून त्यांनी मला त्यांचे नातेवाईक म्हणजे आमच्या मामांच्या तिकडं घरी पुण्याला रिक्षा शिकवायला पाठवलं. मग महिनाभर मी तिथं राहिलो, रिक्षा शिकलो. ते आमचा भाऊही कधी कधी द्यायचा मला रिक्षा, कधी कधी नाही द्यायचा. कारण का मलाही वाटायचं 2-4 दिवसात शिकलो पाहिजे, झालं पाहिजे, रिक्षा म्हणजे फायनल झालं आपलं. पण असं वाटायचं मला. पण झालं काय, ते रिक्षाही शिकून आलो पण गाण्याचं भूत डोक्यात जात नव्हतं. मग वडिलांनी काय केलं, मला तबला घेऊन दिला आणि मग स्वतः त्यांनी तबला मला शिकवला. मिलिंदला नाही शिकवला, पण मिलिंद लांबून बघून बघूनच शिकला. कारण त्यांनी पाहिलं की मी लय मार खायचो, माझ्या डोक्यात काही बसतच नाही. म्हणजे थेट शिक्षण होतं वडिलांचं? थेट म्हणजे सगळंच थेटच. मग असं जाईना तर डोक्यामध्ये वाजवून सांगायचे हे असं तरी डोक्यात जाईल, त्याच्या डोक्यात असं तरी घुसल डायरेक्ट. तिथून सुरुवात झाली माझी. पण तुमच्याकडे गाण्याची जशी परंपरा आहे तशी वाजवण्याची पण परंपरा आहे ना? हा, माझी आजी तबला वाजवायची. बर. क्लासिकल तबला वाजवायची. माझे आजोबा हार्मोनियम वाजवायचे. बर. ही साधारण कधीची गोष्ट आहे? आजी आणि आजोबा तबला आणि वायलिन आपलं तरी मला वाटतं त्याला 100 वर्ष झाले असतील आता. म्हणजे ज्या काळामध्ये स्त्रिया तबला वगैरे ब्रिटिश काळात म्हणजे ते तबला वाजवायचे आणि तेव्हापासून ही कला आमच्यापर्यंत आली. मी हे समजतो की क्लासिकल आमच्या घराण्यात नसेल कसं, कारण का की त्यावेळेला माझ्या आजीला तबला जो यायचा तो क्लासिकलच यायचा. कारण विठ्ठल शिंदे हे क्लासिकल गुरुजी होते, म्हणजे क्लासिकल सर होते आणि त्यांनी आयुष्यभर ते नोकरी केली. विठ्ठल शिंदे यांनी, ज्यांनी हे नवीन पोपट गाणं संगीतबद्ध केलं, माझे बंधू, मोठे बंधू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे चुलते हे क्लासिकल तबला वाजवायचे, माझे वडील क्लासिकल तबला वाजवायचे. म्हणजे क्लासिकल हे आमच्या घराण्यात पहिल्यापासून होतं. म्हणजे कलावंताचं घराणं. हां, पण आम्ही त्याच्यावरती जास्त लक्ष न दिल्या कारणानं आता वडीलसुद्धा इस्माईल आझाद बरोबर तबला वाजवायचे. बर. आणि चमके हैदर की तलवार हे जे इस्माईल आझादचं गाणं आहे त्यामध्ये वडिलांचा पहिली तान आहे, चमके हैदर की तलवार. पण तो खरोखरच ऐकण्यालायक आहे आणि तो जवानीतला आवाज आहे. फार पातळ आवाज होता माझ्या वडिलांचा आणि तसा आवाज आत्ता होणे नाही महाराष्ट्रात. पुन्हा तरी आम्ही जरी मुलं असलो तरी आमच्यातही तो आवाज नाही आहे. तबला वडिलांनी इथे वाजून शिकवला तुम्हाला आणि तुम्हाला गाणं शिकवलं? नाही, मी गातच होतो, कोरसला वगैरे गायचो. म्हणजे लहानपणापासूनच गायचो मी गाणं, रक्तामध्येच गाणं होतं. गाणं गातच राहिलो, इथं गायचो तिथं गायचो, गात राहायचो फक्त, बाकी काय नाही. मग माझी आई म्हटली विठ्ठल शिंदे यांना, म्हटली माझ्या मुलाचं एखादं रेकॉर्डिंग कर, चांगला गातोय असं तसं. ते म्हणे प्रल्हाद असताना काय माझी गरज आहे. पण अचानक त्यांनी कसं तरी करून HMEला माझं रेकॉर्डिंग ठेवलं. पण बात अशी झाली की HMEला आगच लागली, जळाली HME कंपनी, माहिती आहे त्यावेळेला. तर त्याच्यामध्ये मग 2 वर्ष असेच गेले, म्हणजे रेकॉर्डिंग काही झालीच नाही. पण मी तोपर्यंत मी इकडं कार्यक्रम करून माझं नाव मी थोडंसं कुठंतरी चालवलं होतं, मुकाबले करून, कव्वाली, रात्रभर कव्वाली करून, मुकाबले करून, असं नाव माझं चालू होतं. मग त्यामधून विठ्ठल दादांकडे आले, म्हटले की बाबा प्रल्हाद चल, तुला एक नवीन कंपनी आहे व्हिनस कंपनी. मग दादा म्हटले रोकड पैसे मिळतील का? तर मग ते म्हटले लगेच तू चल. आणि मग त्यांनी घेऊन गेले. मग तिथं म्हटले पण आनंदचे पण 2 गाणे झाले पाहिजे. मग त्यावेळेला दादांनी 2 गाणे मला दिले, पाहुणी आली कशी लाडाला ह्या कॅसेटमध्ये, ट्रायल म्हणून. रतन जैन व्हिनस कंपनीचे मालक. मग त्यांनी म्हटले ठीक आहे तुम्हारे बच्चे को हम देते, गाणं गाणे गेले. मग त्यावेळेला पहिलं गाणं मी गायलं, पत्र नव्हे समजावी तार, झुंजार सकपाळ यांचं गाणं आहे. आणि ते गाणं मी दादांबरोबर गायलं. मग तिथं त्यांना माहीत पडलं की बाबा आता हा आवाज, म्हणजे ट्रायल म्हणून फुकट मी गाणे गायले. मग नंतर मला कळलं की मग रतन जैननी म्हटलं की बाबा आता उसको पैसा देना पडेगा. मग त्यांनी पर सॉन्ग 300 रुपये ठरवले मला. हे 300 रुपये त्या काळात? हां. नंतर
ज्या वेळेला पोपटाचं गाणं आलं मग लगेच मग दोघांचं आनंद मिलिंदचं मिळून पोपटाचं गाणं म्हणजे बी साईडला मिलिंद ए साईडला मी पाहुणी आली कशी लाडाला पाहुणी आली कशी लाडाला हां. या कॅसेटमधलं ते गाणं मग हे तिसऱ्यांदा ते कॅसेट आलं म्हणजे असं चालूच राहिलं मग 3-3 महिन्यांनी कॅसेट सुरू झाले मग आंटीची घंटी मग हे सगळे आणि अंटीची कुठले म्हणाला त्या आंटीची घंटी वाजवली ते पोपटाच्या नंतर अंटीची घंटी वाजवली हां. ऐकू ऐकू ना ऐकू 2 ओळी आजाच माझा झालाय पगार घेईन रोख नको उधार आजाच माझा झालाय पगार घेईन रोख नको उधार गोष्ट पटली झटकन उठली गोष्ट पटली झटकन उठली अशी प्रथा मी गाजवली अशी प्रथा मी गाजवली आहो रात्री या अंटीची जवा घंटी मी वाजवली रात्रीच्या अंटीची जवा घंटी मी वाजवली ज्यांच्याकडनं परंपरा सुरू झाली तुमच्या घराण्याची आजोबा आजी त्यांना तुम्ही प्रत्यक्ष गाताना पाहिलंय विठ्ठल शिंदे प्रल्हाद शिंदे नारायण शिंदे माझे चुलते म्हणजे या लोकांना गाताना पाहिलेलं आहे मी मग त्यांच्या गायकीचा पगडा तुमच्यावरती किती झाला त्यांचाच पगडा झाला दुसऱ्यांचा झालाच नाही प्रल्हाद शिंदे हे भक्ती संगीत किंवा लोकसंगीत सगळंच या आवाजामध्ये उर्दू गीतंसुद्धा कव्वालीसुद्धा म्हणजे या आवाजामध्ये तुम्ही काही टाका बाहेर चांगलंच येणार तो कारखानाच वेगळा आहे आणि त्या कारखान्यातला हा आवाज आहे बस वडिलांचं आता एखादं अत्यंत आवडतं तुम्हाला गाणं कुठलं त्यांचे सगळेच गाणे आवडतात आणि त्यांच्यासारखं गाण्याचा प्रयत्न करतो मी पण तेच आहेत पण तरी त्यांचं कुठलं एखादं गाणं तुम्हाला आवडतं पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट दुखी संसाराची सोडून या गाठ पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट धन्यवाद बरं तुम्ही आत्ता जरी भक्तिगीत वगैरे गायलं असलं तरी तुमच्याबद्दलची एक गोष्ट आम्हाला अशी कळलेली आहे की तुम्ही उत्तम विटीदांडू खेळता आणि एकदा एका खूप मोठ्या कंपनीचे मालक तुमच्याकडे गाणी मागायला आले आणि तुम्ही उत्तम विटीदांडू खेळत असल्यामुळे टकाक 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 विटी मारत चालला होतात आणि तिथे तिथे तुमची विटी जाईल तिथे तिथे ते धावतं त्या काय किस्सा आहे आधी खरं आहे की नाही सांगा हो खरं आहे. हां नाही म्हणजे तो किस्सा असा आहे आम्ही त्यावेळेला आम्ही जे काही रेकॉर्डिंग करायचो ना ते फक्त पावसाळ्यात कारण पावसाळ्यामध्ये आराम असायचा आणि इतर वेळेला प्रोग्राम चालायचे प्रोग्रामला व्हॅल्यू होता हां 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 आणि रात्रभर कार्यक्रम केल्यानंतर सकाळी काय होत चालेल रात्रभर कार्यक्रम कव्वालीचे असायचे उजेडेपर्यंत पण त्यावेळेला हे विनस कंपनीचे माझे चांगले मित्र आहेत पण चंपक जैन त्यावेळेला ते मॅसेंजर होते ते बोलवायला आले मला ते म्हणे चलो ना साहब को एक बार जाके मिलो उनको तारीख दो एक रिकॉर्डिंग अर्जेंट करना है म्हणलं साहब बिल्कुल रिकॉर्डिंग मग रिकॉर्डिंग का नाम मत लेना अभी बरसात में आओ कभी म्हणलं मे महीने के बाद जून में चाललो पुढं तो मागत बिचारा आणि मी चाललोय पुढं आणि मी काय थांबत नव्हतो आणि तो काय मला आळवल्याशिवाय राहत नव्हतं ते पहिलं कल्याणला येताना आहे ना आता तरी तो फ्लायओव्हर झाला आहे पण त्यावेळेला त्या ट्रेनच्या खालनं यायचं माणसांनी ते मालगाडीच्या खालून सगळं बहुत तो वहा जाना तो बहुत बेकार आहे म्हणजे इतकं खराब होतं ते म्हणजे मालगाडीच्या खालूनच अक्षरशः यावं लागायचं म्हणजे तिकडं लाल सिग्नल लागला इकडून माणसांनी पटापट खालनं उसायचं अशी ती जागा आणि मग त्याच्यातून तो बिचारा आलेला आणि त्याच्यातही त्याला व्हॅल्यू नाही मी म्हणतो नाही बा आप एक काम करू साहेब बरसात मी मिळणार आणि त्यांना दिलीच नाही मी डेट म्हणलं पावसाळ्यातच या तुम्ही आता मध्ये येऊ शकत नाही कारण आम्ही जरी दिली तारीख तर त्यांना चांगला आवाज आमचा मिळणारच नाही फ्रेश वाईज मिळला पाहिजे ना आपण जर कोणाचं गाणं घ्यायचं म्हटलं तर फ्रेश वाईज पाहिजे नाही तर उगाच थूक लावून काय फायदा आजपर्यंत मी कुणालाही बैमान झालो असेल म्हणा पण गाण्याला बैमान नाही झालो गाणं धर्म आहे हा धर्म आहे आपली
आणि कलाकाराला जात धर्म काही नाही. बरं, या तुमच्या सगळ्या स्वभावाने तुमच्या सासूबाईंना जरा काळजीच पडली होती ना आपल्या मुलीचं कसं काय लग्न करून द्यायचं याच्याबद्दल बरोबर म्हणून. नाही नाही तसं काय नाही. कारण का की माझी आजी आहे ना, माझ्या आईची आई, तिने माझा सांभाळ केला खरं. आणि तिने मागणं घातलं होतं त्यांच्याशी किंवा म्हणजे आमच्या सासूला म्हटली होती, माझ्या येड्या आनंदाला तुझी पोरगी दे. ती म्हणली ह्याच्याजवळ हाय काय, ह्याचा बाप बी गाणं म्हणतोय, हे तर गाणं बी म्हणत नाही, हे काहीच करत नाही, याला कशी काय द्यायची. ती म्हणे ह्याच्या बापाची 12 एकर शेत आहे, म्हणजे त्यावेळेला सरकारने दिलेलं शेत होतं, त्या शेतावरती ती बायको दिली मला. मग अगदी दागिन्याने नटून थटून लग्न केलं. हो नाही हो, दागिन्यांना तोंड धरून कुठलं आलं, नकली मंगळसूत्र घातलं तिला. पण माहिती होतं सगळ्यांना का फक्त तुम्हालाच माहिती होतं? त्यांना माहीत नव्हती मला वाटतं, पण त्यांना नंतर माहीत झाले तर ते म्हटले असतील काहीतरी झाले, ते बोलणं पण झालं. पण मी त्याच्यानंतर नकली हा ऐवज चांदीचा सुद्धा ठेवला नाही, तर नकलीचं काय घेऊन बसता तुम्ही. बरं, एवढी तुम्ही सगळी रोमॅन्टिक सॉन्ग वगैरे गायलीत, गाणी गायलीत सगळ्या प्रकारची, बायकोसाठी कधी गाणं म्हटलात की नाही खाजगीत? अर्थात तुमचा आवाज एवढा बुलंद की खाजगीत काय गाणार म्हणा तुम्ही, अख्ख्या गल्लीलाच ऐकू जाणार ते. उगाच 5-6 बायकांचा गैरसमज व्हायचा, माझ्या ठिकाणी नाही गायलं मी गायलंय ना खाजगीत. खाजगीत नाही गायलं, हळू पण हळू म्हणजे हळू पण नाही, मग रेकॉर्डिंग केले मी. मग कुठलं? येईना मला कुणाचं ऐकू, मला पाहिजे फक्त बायको. येईना मला कुणाचं ऐकू, मला पाहिजे फक्त बायको. पाहिजे फक्त बायको, याला पाहिजे फक्त बायको. पाहिजे फक्त बायको, याला पाहिजे फक्त बायको. आई बाप कुणाच्या जन्माला गेले, आई बाप कुणाच्या जन्माला गेले, अन भाऊ पण उषाचे सर्प जागाले. आई बाप कुणाच्या जन्माला गेले, अन भाऊ पण उषाचे सर्प जाहाले. खरं बोललं कशाला झाकू, मला पाहिजे फक्त बायको. येईन मला कुणाचं ऐकू, मला पाहिजे फक्त बायको. येईन मला कुणाचं ऐकू, मला पाहिजे फक्त बायको. क्या बात आहे. 26 जुलैला भरपूर पाऊस झाला, खूप वरपर्यंत, पहिल्या दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी आलं होतं सगळीकडे. तेव्हा काय किस्सा घडला होता? पाणी त्यावेळेला भरपूर आलं होतं, म्हणजे पाणी, मी खाली चाळीवर पण राहिला होतो मोतीलाल नगरला 1 नंबरला, आणि विना अपार्टमेंटला माझा 6व्या माळ्यावर पण एक रूम होता गोरेगावला. तर पाणी चढत गेलं वरती. मग मी ही सगळी मुलं घेऊन म्हटलं आता चला, आता जसं तसं सोडलं पाहिजे, टाळा लावला आणि म्हटलं चला विना अपार्टमेंटला. आणि मग विना अपार्टमेंटला गेलो आम्ही. पण ज्यावेळेला बघितलं दुसऱ्या दिवशी, तर माझं सामान वगैरे सगळं भिजून, हार्मोनियम म्हणा किंवा जो माझ्या वडिलांनी घेतलेली हार्मोनियम पेटी, तीसुद्धा खराब झाली होती. म्हणजे ते एक वाईट वाटलं मला त्यावेळेला. बाकी काही गेलं असेल ते काय नथिंग. तुमच्या मुलांची नावं काय आहेत आणि त्या नावं तुम्ही का ठेवलीत, त्याचं काय स्टोरी आहे? ज्यावेळेला मला पहिला मुलगा झाला, त्याचं नाव हर्षद. मुलगा झाला म्हणून मी लय खुश झालो, लय खुश. त्यावेळेला मी कमवत नव्हतो बरं का, असं छोटे मोठे कार्यक्रम करायचो, 51 रुपयाचे, 150 रुपयाचे असे. म्हणजे पूर्ण कार्यक्रमाचे 51 रुपये? हां, पूर्ण. आणि लग्न तर करून दिलं होतं, काहीच करू शकत नव्हतं. आणि त्याच्यात झाला पोरगा, लय खुश झालो. त्यावेळेचा असा किस्सा पण आहे की त्यावेळेला हिंदू मुस्लिमची लढाई, ते हिंदू मुस्लिमची पण झगडा झाला होता त्यावेळेला, दंगल. त्या दंगलीमध्ये ते माझे कार्यक्रम पण अर्धे कॅन्सल झाले. आणि त्याच्यात झाला पोरगा 11 मेला. म्हणजे काहीच खरं नाही. बाप झालो मी पहिल्यांदा. मग माझी बहीण म्हटली, माझी बहीण सिस्टर होती कोपर हॉस्पिटलला, जयश्री वाघमारे. तर ती म्हटली, आनंद तुला लय आनंद झाला ना, तू लय खुश झाला ना बाप झाला म्हणून. म्हणलं मग त्याचं नाव हर्षद ठेव. मग मी त्याचं नाव म्हटलं ठीक आहे तुझं ऐकतो, हर्षद नाव ठेवलं. 1.5-2 वर्षांनी 86ला नवीन पोपट गाणं बाजारात आलं आणि माझा उत्कर्ष झाला. मग म्हणजे
आनंद शिंदेची पातळीच एका रात्री चेंज. म्हटले यार आता आपला उत्कर्ष झाला, म्हणजे पोरग पण झालं त्यात. मग त्याचं नाव उत्कर्ष ठेवलं. बरोबर आहे. कारण माझा उत्कर्ष झाला, म्हणजे माझ्या पद्धतीने मी नावं ठेवली. मला कसं वाटलं याच्यावरती माझ्या मुलांची नावं आहेत. मग नंतर आता हे असा आदर्श कसा टिकवायचा, मग तो जबरदस्ती झाला तो आदर्श टिकवायचा. तुमचं कुटुंब इथे आलं असतं तर कसं वाटलं असतं तुम्हाला? ना आनंदच झाला असता मला. आले तर बरं वाटेल. हा बरं वाटेल. बोलूया आपण. कोणाला बोलवता? हाक मारा, येतील बघा. आपल्याकडे ताकद आहे ती. काय माहित आहे? हा मग हाक मारा. नाही बा, तुम्हीच बोला आता. या काय उत्कर्ष झाला? आदर्श आहे का हर्ष? उत्कर्ष आहे डॉक्टर. उत्कर्ष. अच्छा, तुम्ही डॉक्टर आहात. कानाला खडा काय लावलाय त्यांच्या बाबतीत जरा सांगा बरं, होऊन जाऊन दे. पप्पांबद्दल हे सांगेन मी नेहमीच की आम्ही तिघेही, मी असेल, हर्षद असेल, आदर्श असेल, आम्ही खूप लकी आहोत, खूप लकी. आम्हाला वाटतं की आम्हाला जर पुढच्या जन्मात जर वडील भेटणार असतील तर आनंद शिंदे हेच असावेत. क्या बात. शाळेमध्ये कानाला खडाचा किस्सा म्हणून सांगतो. लहानपणापासून ते आत्तापर्यंत एक बाप कसा असतो, आदर्शचा किस्सा आहे, खूप छान आहे. आदर्श लहानपणी वर्गामध्ये त्याच्या मित्रांनी एक नॉवेल आणली होती, मॅगझिन आणली होती आणि त्याच्यामध्ये शायऱ्या होत्या. तर ती टीचरने पकडली आणि बोले की आप अपने पेरेंट्स को बुलाइए कल, ये आप शायरी बिरी पढ़ रहे हो आप स्कूल में. तर आदर्श घरी आला. आदर्शने सांगितलं की पप्पा मला बोलवलं आहे टीचर, तुम्हाला टीचरनी बोलवलं आणि खूप रागवलं आहे मला, मी ते शायरी वाचत होतो. म्हटलं ठीक आहे. आले मग दुसऱ्या दिवशी शाळेत आणि टीचरला विचारलं की क्या हुआ आपने मुझे क्यों बुलाया. टीचर म्हणाले की सर आपका बेटे थे को क्या पढ़ रहे. ते त्यांनी पाहिलं. मग त्याच्यामध्ये शेर होते, नज़र से मिली नज़र वगैरे, जसे नॉर्मल असे शेर असतात. पप्पाने पाहिलं. पप्पा बोले इसमें क्या गलत है. बोला अरे सर ये गंदा गंदा शायरी है ना. अरे इससे इससे गंदे तो मैं इनको सिखाता हूँ घर पे गाने. मग त्या टीचरचा रंग काय झाला इथे? लाल पूर्ण. काहीच नाही. म्हणजे त्यांचं सांगायचं. त्याच्या म्युझिकमध्ये गायलं ना मी बुलेट गाणं. बुलेट कुठलं? त्याला माहिती आहे ते. दोघे मिळून गायला तुम्ही? नाही मी गायलं म्युझिक, त्याचं लिहिलं त्यांनीच. काय शब्द आहेत? त्याच्याकरता पण सांगायला खूप आवडेल मला. लहान होतो मी, खूप लहान होतो आणि मी आणि जसे पप्पा आणि काका बसतात तर आम्ही त्यांना बघायचो. मी आणि आदर्श दोघे भाऊ म्युझिक कसे करतात, गाणी कशी निवडतात. तर त्यावेळेला आम्ही दोघे यांच्या बाजूला बसायचो असेच. तर मी हार्मोनियमवरती बसलो की हे एक गाणं आमच्या अंगावरती फेकायचे, एक चाललाव या गाण्याला चाललाव. तर आम्हाला इतकं काय ते कळायचं नाही. त्यावेळेला एक डुएट हे होतं, डबल मिनिंग गाणं होतं आणि आमची मम्मी आतमध्येच असायची. तर ते गाणं त्यांनी दिलं. तर मी बघितलं ते आणि मला ठीक वाटलं. मला ते कळालंच नाही की ते डबल मिनिंग आहे म्हणून. तर मला आजही आठवतं ते. आदर्श ढोलक वाजत होता आणि मी हार्मोनियमवरती त्याला चाल लावत होतो. शब्द होते साडीवरती करी, ब्लाऊजवरती करी, तू गाऊनवरती करून घे पोरी, खुशाल एम्ब्रॉयडरी. जसाच मी पहिली लाईन म्हटली साडीवरती करी, मम्मीचा आतून आवाज आला, काय अक्कल आहे का नाही तुम्हाला, पोरांना काय गाणे देताय तुम्ही. मग काय करून घे, एम्ब्रॉयडरी करून तुम्ही वरती आणि वरतीचा फरक तुमच्या मनात आहे, आपल्या मनात नाही. साधं गाणं आहे. त्यांनी नेहमी आम्हाला हेच सांगितलं की गाणं हे गाणं असतं, हे क्लिअर प्युअर असतं, त्याच्यामध्ये वाईट असं काही नसतं. तुम्ही मांडता कसं, ते पोहोचवता कसं. त्याच्यामुळेच मी आता ते जे म्हणाले की मी डबल मिनिंग गाणं लिहिलं किंवा आता येणाऱ्या फिल्मसाठी जे गाणं लिहिलं किंवा जे म्युझिक मी करतो आहे, आदर्श करत आहेत, त्याच्यामध्ये पप्पा गातात. त्यावेळेला मला असं कधीच वाटत नाही की माझे पप्पा गात आहेत आणि ते डबल मिनिंग आहे, कारण का त्यांनीच आमची ती भीती मारून टाकली आधीच. तर कानाला खडा काय? कानाला खडा रिसेंटली झालेला किस्सा आहे. आत्ताच आम्ही एक जी फिल्म करतो आहे त्याच्यामध्ये मी डेब्यू करतो आहे फिल्ममध्ये ॲज ॲक्टर आणि पप्पा स्वतः डिरेक्टर आहेत त्या फिल्मचे. एक रोमॅन्टिक सीन आहे त्या गाण्यामध्ये आणि आदर्श आणि आदर्शची बायको नेहा दोघांनी गायले, म्युझिक मी केलेलं आहे, मी आणि आदर्शने. आणि ते गाणं अशा मोडवरती सुरू होतं की आंब्याची बाग आहे, हिरोईन पळत येते, तिला धापा लागत असतात आणि मी तिकडे मागून तिला जातो, पकडतो आणि पैंजण तिच्या कानाला, असा तो एक रोमॅन्टिक सीन आहे, क्लोजअप लागलेला आहे. आणि
तो सीन सुरू झाला आणि मी गेलो पळत. तर जसाच तो सीन यायचा, पैंजण तिच्या कानाला लावायचं, मला पप्पा दिसायचे समोर, कारण का ते मॉनिटरवरती बसले होते असे. त्यांना बघून माझा रोमांच काय राहायचाच नाही. तो सीन एकदा झाला, दोनदा झाला, 15 टेक झाले त्या सीनचे. तिथून ते ओरडले, अरे तू आनंद शिंदेचा मुलगा आहे, लाजतो काय, पकड तिला. कसले डॉक्टर आहेत तुम्ही? मी MD केलंय. माझ्या पप्पांची खूप इच्छा होती की आपल्या एक हॉस्पिटल असावं. त्यांचं नेहमी एक म्हणणं असायचं की प्रेक्षकांमुळे शिंदे घराणं आहे. हे शिंदेशाही जे नाव मिळाले हे आपलं घराणं काही नव्हतं, हे प्रेक्षकांनी शाही लावले त्याच्यापुढे, की शिंदेशाही इतकं मोठं घराणं झालं. ते म्हणतात की आपण प्रेक्षकांचं खूप काही देणं लागतो, त्याच्यासाठी आपण एक हॉस्पिटल करणं गरजेचं आहे. आणि त्याकरता एखादा मुलगा माझा डॉक्टर जर झाला तर माझं ते स्वप्न पूर्ण होईल, म्हणून त्यांनी मला डॉक्टर बनवलं. मी फक्त अभ्यास केला, पण त्याच्या मागची तगमग मेहनत ही त्यांची असायची. त्यांच्याबद्दल एक किस्सा आहे की ते आजारी होते आणि हॉस्पिटलमध्ये होते, तेव्हा त्यांनी काय मागणी केली होती तुमच्याकडे? त्यांना पहिला हार्ट अटॅक आला होता. मी पुण्यातून मुंबईला चाललो होतो आणि ते मुंबई ते पुणे येत होते. एक्सप्रेसच्या ह्या टोकाला मी होतो, एक्सप्रेसच्या त्या टोकाला ते होते. आणि त्यांच्या ड्रायव्हरने मला फोन केला की दादा पप्पांना ना खूप घाम येतो आहे आणि त्रास होतो आहे, पण ते काय ऐकत नाही आहेत, कारण का पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांचा कार्यक्रम होता. मग त्यांनी फोन केला, मला म्हणाले की मला घाम येते पण मला काय नाही होणार, तू तिकडे मी आलो की मला चेकअप कर आणि काय असेल तिकडे बघू. मला ते कळालं होतं की यांना MI आहे, हार्ट अटॅक आहे. ते परत सांग पप्पा तुम्ही जिकडे कुठे असाल तिथे ॲडमिट व्हा, मी पोहोचतो आहे तिकडे. तर नाही म्हणत ते ॲडमिट झाले आणि त्यांना 90% ब्लॉक होता. म्हणजे ते वाचले. जर ते तिथून इथे आले असते तर काही झालं असतं, पण ते वाचले तिकडे. आणि मी पोहोचलो तर मला ते एकच गोष्ट म्हणाले, ह्या इंडियामध्ये जो सगळ्यात मोठा डॉक्टर आहे ना तोच मला पाहिजे, उससे मी ऑपरेशन कराऊंगा. मी म्हटलं ठीक आहे. तर डॉक्टर भट्टाचार्यांना आम्ही शोधलं आणि बरेच डॉक्टर पांडा होते, डॉक्टर भट्टाचार्य होते. त्यांचा शोध घेऊन आम्ही त्यांना ब्रिच कँडीमध्ये ॲडमिट केलं. तेव्हा मला वाटलं की खरंच त्या माणसाचं प्रेम किती कलेवरती. ते म्हणाले की डॉक्टर साहब अगर ऑपरेशन के टाइम पे आपको लगा कि मेरी आवाज़ जाने वाली है ऑपरेशन करते समय, तो मुझे कुछ करना नहीं, मरने देना वैसे, क्योंकि अगर मेरी आवाज़ नहीं रहेगी तो मैं जीऊँगा नहीं. त्यांचं असं मत होतं की मुझे कुछ भी होने दो, मैं इसके बाद में गाना ही चाहिए. मी जर गायलं नाही तर मी मरेन, तर बेटर माझं ऑपरेशन जर करत असाल तर माझ्या आवाजाला धक्का नाही लागला पाहिजे. माझं जीवनच गाणं आहे. मी जगतोय ते गाण्यासाठी जगतोय. माझं गाणं बंद झालं ना, आनंद शिंदे नाही जगणार. मी माझे पप्पा ज्या वेळेला बाहेर आले होते तेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये मी त्यांना पाहिलं आणि तेव्हा जे मला वाटलं की त्यांच्यावरती अशी वेळ येऊ शकते आणि तेव्हा काय काय सुचलं, काय काय झालं. त्याच्यानंतर मी एक कविता त्यांच्यासाठी लिहिली होती. ती कविता अशी आहे, आईचा देव पुण्याईची ठेव, लाखात एकमेव बाप माझा. वाघाची दहाड सुखाचा पहाड, मायेचे झाड बाप माझा. समाजाची ओढ आवाज ज्याचा गोड, जगात नाही तोड बाप माझा. खरा खुरा हर्ष साऱ्यांना आदर्श, विजयाचा उत्कर्ष बाप माझा. गाण्यात धुंद संगीताचा छंद, विजयाचा आनंद बाप माझा. मला वाटतं की त्यांनी स्वतःला खूप महत्त्व दिलं पाहिजे, कारण का ते आहेत तर आम्ही आहोत. नाहीतर आमच्या आयुष्यामध्ये आनंद शिंदे के नाम के बाद दुसरं कुछ नाही आहे. कारण का आमची ओळख आता थोडी आमची ओळख आहे, आदर्श आहे, उत्कर्ष आहेत, आम्हाला ओळखतात काही काही. पण आमची ओळख आम्हाला जे सांगायचे ते आमचे वडील आहेत. जर ते आहे ते कुठेही असू देत, महाराष्ट्रात जगात कुठेही असू देत, पण ते आहेत, हा खूप मोठा सपोर्ट आहे आमच्यासाठी. लोककलाकारांची उपेक्षा होते असं तुम्हाला मनापासून वाटतं? हो. काय काय होतं आणि काय व्हायला पाहिजे तुमच्यामध्ये? कमीत कमी प्रत्येक कलाकाराला त्याचं हक्काचं घर मिळालं पाहिजे, एक कलानगर बनलं पाहिजे. आणि जर यदा कदाचित मी जर खरोखरच नेता झालो तर या कलाकारांसाठी काहीतरी करीन मी. कमीत कमी प्रत्येकाला घर तरी देईन. फक्त अट एकच राहील माझी की हे घर तुम्ही विकताना तुम्ही विकत घेणारा पण तो कलाकार असला पाहिजे, मग कोणत्याही जातीचा असू द्या. गैरवापर होता का म्हणायचा? म्हणजे शेवटपर्यंत ती कला नगरीच राहिली पाहिजे.
त्या ठिकाणी दुसरा धंदेवाईक माणूस येता कामा नये. त्या कलानगरीमध्ये फक्त कलाकारच आला पाहिजे, ही एकच अट राहील. तर तुमच्या गाण्यामध्ये ना कायम पक्षी प्राणी कसे घेतात? पोपट आहे, कोंबडी आहे, अमुक आहे, तमुक आहे. ते मी नाही आणत, माझ्यासाठी गाणी बनली गेली आणि ते तसं झालं. पण तुमच्या मुळात आहे प्रेम पक्षा प्राण्यांवरती वगैरे? आहे ना. हे मी एवढं सगळं बोललो आणि असं फडफडलाय माझा जीव. तर ते म्हणजे कोंबडी फडफडते तसं माझा जीव झालाय. तर मला जरा शांत करण्यासाठी एखादं गाणं म्हणून दाखवाल का? हा भार सोसना जड झालं बिकावानी, अंगात ज्वार भरलं तुझ्या फिरतीचं पाच पाणी. धुमाची राहू माझ सांगा होणार काधनी, रात्रीला झोप नाही डावी लवती या पापनी. चांद तू पुनवाचा तू रूपानं गोजिलवाणी, जीव माझा जळतो वत काळजाचं पाणी पाणी. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली, अग कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली, अग कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. आज तुम्ही इतकी वर्ष गाता, प्रख्यात गायकात तुम्ही. किती तास रियाज करता रोज? मी नाही करत रियाज. काय करायचं तेव्हा केला, आता नाही करत. मग आता फक्त गायचं. पण असं कसं? म्हणजे गायला बसलं तर 3 तास एक सलग प्रोग्राममध्येच गायचं. मग इतका खटकन असा कसा सूर लागतो? आता समजा मी आता फ्री आहे, आता मी काय मोबाईलवरही बोलत नाही, काय नाही करत, मग त्यावेळेला गाणं गाणं गायचं, मग गुणगुणायचं तरी. एवढाच रियाज? हाच राहायचं. म्हणजे वाहता मळा आणि गाता गळासारखं. हो. बरं, तुमचा मुलगा आदर्श शिंदे आता हळूहळू तोही नावावर होतोय, मग त्याला तुम्ही काय सांगता? रियाज करू नको. मग त्याला तुम्ही कसं कोच करता? नाही, तो रियाज करतो. मग तुम्ही त्याला काय कसं शिकवलं का? मी त्याला नाही शिकवलं. मग तो म्हणजे लहानपणी ज्या वेळेला मी या तिघांना सुद्धा नंतर टाकलं, म्हणजे माझा एक मित्र आहे अशोक कुमार म्हणून, पंडित जसराजींचा शिष्य, त्याच्याकडे ह्या तिघांनाही मी घरी बोलवलं. त्याला म्हटलं घरी ये शिकवायला माझ्या मुलांना. पण ते कधी की ज्यावेळेला मी आदर्शला ते बोंगो असा ठेवला होता उघडा, तो वाजवताना बघितला. 2 वर्षाचा आदर्श, पण त्याने तो ठेक्यात बोंगो वाजवला. धंदा असं ठेक्यात वाजवला त्याने. म्हटलं कोण वाजवते असं? तर म्हणे आदर्श वाजवते. तर तो आदर्श लहानपणापासून खंजिरी वाजवायचा माझ्यासोबत. या तिघांना पण मी त्यावेळेला तिथून सुरुवात केली त्यांची शिकवणीची, अशोक कुमार यांच्याकडून. मग नंतर ते शिकत गेले. त्याच्यामधून मग आदर्श हा अर्जुन झाला. बाकी पण तसेच तिघही शिकले, ग्रॅज्युएट्स तिघही झालेले आहेत. थोरला इंजिनियर पण आहे, हा डॉक्टर आहे आणि तो पण ग्रॅज्युएट झाला. आता तो गाण्यातला इंजिनियर म्हणा, डॉक्टर म्हणा, वकील म्हणा, सगळ्या गाण्यातला आहे तो. बरं, ते सगळेही आपापल्या क्षेत्रामध्ये आपापल्या पद्धतीने गायक आहेत. तुमची परंपरा शिंदेशाही चालवत आहेत, तरी तुम्ही प्रत्येक वेळेला त्यांच्या शिक्षणाचा उल्लेख करता. तुम्हाला आपण न शिकल्याची थोडी खंत वाटते का? माझ्याकडून जे काही माझं स्वप्न पूर्ण करू शकलो नाही, ते स्वप्न मी या तिघांमध्ये बघतो. की उदाहरणार्थ मी इंजिनियर नाही होऊ शकलो, पण मी इंजिनियरचा बाप आहे असं सांगू शकतो. मी डॉक्टर नाही झालो, पण डॉक्टरचा बाप आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, मी कुठेही असू द्या, पण मी माझ्या वहीतलं गाणं, मी समजा आता इथे बसलोय, पण मी बरोबर सांगेन की अमुक पानावरती अमुक वहीमध्ये ते गाणं मला ते पाहिजे. पण ते तुरळक पुढलं काय आठवत नाही, पण एक लाईन सांगितली का पूर्ण कडवं आठवतं. पण मी शिकलो नाही, मला इंटरेस्टच नव्हता त्याच्यात. नाहीतर मी शिकलो असतो तर नक्कीच डॉक्टर वकील काहीतरी झालो असतो. तुम्ही हुशार आहात, कारण इंजिनियरचा बाप असणं, डॉक्टरचा बाप असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. गायनाकडे तुमच्या गाण्याकडे प्रगती होईल, तुम्हाला ते खास गोष्टी त्यांनी खूप सांगितलेत त्यांनी. नाही मग त्यांच्या नातवाकडे त्यांचं फक्त बारीक लक्ष आहे, तुमच्याकडे तेवढं नाही असं तुमचा आरोप आहे. येस येस येस, हे हा आरोप नाही, हा सिद्ध. ते असं म्हणतात की नातवांकडे यांचं लक्ष असतं आणि आमच्याकडे तेवढं नसतं. आम्ही गायला लागलो ना, हा रिअल, हा फॅक्ट आहे.
हां. आम्ही कानाला खडा आहे. हा नाही खरंच आहे, हे कंप्लेंट आहे आमची. हां. आदर्श गात असेल तर आदर्शचं पहिलं गाणं आमचे आजोबा प्रल्हाद शिंदे यांनी बसवून घेतलं होतं आणि यांनी रेकॉर्डिंग करून घेतलं. तेव्हाही पप्पा तिथे नव्हते. आजोबा म्हणाले की तू बाहेर थांब, मी त्याचं गाणं करून घेतो. आणि नंतर बाहेर आल्याने म्हणाले, आनंद मिलिंद तुम्ही आता गाणं बंद करा, क्या गाताय लडका रे, क्या गाताय. आणि ते त्याला बाहेर जेवायला घेऊन गेले होते. तर जेव्हा केव्हा आम्ही गातो तर पप्पा इतकं गातात माझी मुलं, मग ते कधी हे नाही करत की माझी मुलं खूप भारी गातात किंवा खूप छान. ते गर्व आम्हाला कधीच येऊ देत नाहीत. पण ज्या वेळेला आल्हाद गातो, माझ्या मोठ्या भावाचा मुलगा आल्हाद, तो गातो त्यावेळेला ते स्वतः समोर थांबतात. तो काय गातोय, कसा गातोय, त्याला काय सांगितलं पाहिजे हे त्याला शिकवतात. ते तुम्हाला माहीत नाही, महामानवाला मानवंदना तिथं आम्ही सगळे शिंदेशाही होतो, सगळेजण होते. कुणाला वंशमोर नाही आला, पण आल्हादला वंशमोर आला आणि लाखो माणसं उभी राहिली. पण आल्हादला एवढं डोक्यावरती घेतलं पब्लिकने. हा आवाज आला, महाराष्ट्रातले रसिक पुन्हा 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 वंशमोर देवत, एवढी इच्छा आणि प्रार्थना. खरंच रेकॉर्डिंग करत असताना तुम्ही आता गाताही आणि मग कधी असं होतं की तुम्ही संगीत देता, वडील गात असतात किंवा तुम्ही गाता, तेव्हा असं वाटत नाही की अरे बापरे आपले वडील आहेत, त्यांचं एवढं नाव आहे, आपण कसं गायचं, काय गायचं, काय 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 तुम्ही करता अशा वेळेला? बऱ्याच वेळेला भीती वाटते आम्हाला. खरं तर पप्पा जर गाणार असतील तर आदर्श आउट पळून जातो, तू गाऊन घे बाबा, तूच गाऊन घे. तर मी बसतो आणि मग मी म्हणतो पप्पा मस्त छान झालंय, तुम्ही जे गायला ते छान झालंय, बाकी रेक्टिफाय जे करेक्ट करायचं आम्ही करू शकतो, कारण आता मशिनरी इतक्या आहेत आपल्याकडे, सॉफ्टवेअर्स आहेत. तर ते म्हणतात नाही 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 ते परत गाऊन घे, ही लाईन रॉंग झाली आहे, मला गायची परत गायची. त्यावेळेला मला अप्रूव्ह वाटतं की जे आता टेक्निकली आपण करू शकतो तरी त्यांचं सॅटिस्फॅक्शन हे लाईव्ह आणि ओरिजिनॅलिटीवरती खूप आहे. आणि त्यांच्याकडे इतकं शिकायला मिळतं त्याच्यामुळे की आम्ही पण शॉर्टकट्स घ्यायचे आपण प्रयत्न करतो. ते आम्हाला नंतर वाटतं की जर ते ह्या वयात देखील त्यांचं 100% देतात तर आपण का देऊ नये. तर आज जे काही नाव होत चाललं आहे आमचं ते फक्त आणि फक्त त्यांना बघून बघून आणि त्यांचं शिकून शिकून होते. तुमचे आदर्श कोणाचे दिसतात गायनातले, वैयक्तिक आयुष्यातले, जीवनातले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कारण ते जर नसते तर आज मला तर वाटत नाही की आनंद शिंदे किंवा शिंदेशाही किंवा या समाजात हे गाणं आलं असतं. आणि खरोखरच बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत की या भारताला संविधान तर बाबासाहेबांनी दिलं, पण या तळागाळातल्या माणसाचा उद्धारही बाबासाहेबांनी केला. आणि म्हणून ग्रेट बाबासाहेब आंबेडकर. काय खरं? इव्हन एका कवीने सांगितलेलं आहे, मी इथे गाणं गातो सुद्धा, की शिवरायांनी रयतेचा जो न्याय निवाडा केला तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला. असे मी गाणं सुद्धा गायलेलं आहे. आपण ऐकूया ना ते. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. शिवरायांनी रयतेचा जो न्याय निवाडा केला, न्याय निवाडा केला, न्याय निवाडा केला. शिवरायांनी रयतेचा जो न्याय निवाडा केला, न्याय निवाडा केला, जो न्याय निवाडा केला. तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला, तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला, घटनेमध्ये आला. प्रताप सिंग परंपरेला, प्रताप सिंग परंपरेला दोन्ही मारुती ठोकर, प्रताप सिंग परंपरेला दोन्ही मारुती ठोकर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर.
काही वेळेला आपल्या हातून काही गोष्टी राहून जातात. असं काही तुम्हाला वाटतं की राहून गेलं, काही अपुरं राहिलं किंवा असं काय की जे मी आता पूर्ण करणार आहे? मला असं वाटतं की मी बायका पोरांना जो वेळ नाही देऊ शकलो तर यापुढे देण्याचा प्रयत्न करीन. हा कानाला खडा आहे, पण आता 3 दिशेला 3 आहेत. बघू, थोडं इकडे इकडे थोडं थोडं जाण्याचा प्रयत्न करीन. तुम्ही ते आलात त्याबद्दल झी मराठीतर्फे तुम्हाला एक छोटीशी प्रेमाची भेट आठवत. वारकरी जेव्हा वारीला निघतात तेव्हा त्यांच्या कानावर पडतो शिंदे साहेबांचा सूर आणि वारकऱ्यांना वाटतो आनंद. नवरा जेव्हा वरातीसाठी निघतो त्याच्याही कानावर पडतो आनंद शिंदे यांचा सूर आणि त्याला मिळतो आनंद. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करताना कानावर पडतात यांचेच सूर आणि सगळ्यांना मिळतो आनंद. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देताना सुद्धा कानावर पडतो तो हाच सूर आणि तमाम जनतेला मिळतो आनंदच. असा हा लोककला जपणारा लोकांमधला हिरा कलावंत आनंद शिंदे यांना आपण शुभेच्छा देऊया आणि आजच्या भागात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे पार्ले बेक्समिथ मारे सह प्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू. या कार्यक्रमाची सांगता शिंदेसाहेब आपल्या एखाद्या गाण्याने व्हावी अशी माझी इच्छा आहे. शिट्टी वाजली, मेलाची शिट्टी नाही बशीची शिट्टी, गाडी सुटली पदर गेला वर अन पदर गेला वर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदर गेला वर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर.